हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत धडा क्रमांक 3 समसंबंध. हा आपला व्हिडिओ क्रमांक 8 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरण या घटकाचे वेगवेगळे उपघटक पाहिले आणि त्यावर असणारे स्वाध्याय आपण व्यवस्थितपणे समजून घेतले आणि सोडवली. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समसंबंध पाहायचा आहे. समसंबंध म्हणजे दोन गोष्टींमधील किंवा शब्दामधील असलेला संबंध ओळखणे आणि त्याच प्रकारचा संबंध पुढील शब्दामध्ये शोधणे. या भागामध्ये आपण शब्दामधील नाते ओळखणे, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, वस्तू, प्राणी, स्थळ यांच्यामधील संबंध, योग्य जोड शोधणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणारे आणि त्या प्रश्नांचा सराव आज आपण या व्हिडिओ मार्फत करणार आहोत. मग आज आपण यातील पहिला घटक शब्द संग्रह पाहणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांना हा भाग थोडा विचार करून सोडावा लागतो, पण जर तुम्ही योग्य पद्धत आणि लॉजिक जर वापरला तर हे प्रश्न अगदी सोपे होतात. या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने सर्व प्रश्न समजून घेणार आहोत, उदाहरणासह सराव देखील करणार आहोत. मग आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. कोणत्याही दोन गोष्टीमध्ये किंवा वस्तूमध्ये असलेला विशिष्ट प्रकारचा संबंध ओळखण्यासाठी त्या वस्तूबद्दल माहिती असणे, ज्ञान असणे आवश्यक असते. आता या प्रकारचे प्रश्न सोडवायला त्यांनी जे आपल्याला पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काहीतरी संबंध दिलेला आहे ना, ते त्याचा ज्ञान असणं तुम्हाला गरजेचं आहे. या उपघटकातील प्रश्नामध्ये 3 पदे दिलेली असतात. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. आणि यामध्ये आपण शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला म्हणजे यामध्ये सुद्धा आपण 4 उपघटक पाहणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त शब्दसंग्रह यावर आधारित समसंबंध पाहणार आहोत. मग डायरेक्ट आपण काय करू पाहिजे, महत्वाचे मुद्दे आहे. मग महत्वाचे मुद्दे आपण एकदा वाचून घेऊन नेमकं कशा प्रकारे प्रश्न असतात यामध्ये किंवा आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. यामध्ये शब्द संपत्तीची आवश्यकता असते. जर तुमची शब्द संपत्ती म्हणजेच व्होकॅब्युलरी चांगली असेल, म्हणजे भरपूर शब्द तुम्हाला माहित असतील, तर तुम्ही पटकन हे प्रश्न सोडू शकतात. भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य ज्ञान यांची तसेच अवांतर पुस्तकांचेही सखोल वाचन करा. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, अलंकारित शब्द, विरुद्ध लिंगी शब्द, मराठी म्हणी, सण, धर्म, धर्मगुरू, धर्मग्रंथ, प्रार्थना स्थळे, सण, खेळ, खेळांचे प्रकार, खेळाडू, दिनविशेष, जयंती, पुण्यतिथी, सण, राज्य, राष्ट्रीय प्रतीके, राजधानी, महत्वाचे शहरे, धान्यांचे प्रकार, वाद्यांचे प्रकार, नातेसंबंध, चव व पदार्थ, पाठ्यपुस्तकातील पाठ, कविता व लेखक कवी, फळे, भाज्या, प्राणी, पक्षी, नद्या, उपनद्या, उगम, त्यानंतर पाठ्यपुस्तकातील माहिती इत्यादी वरील सर्व बाबींचा सराव करा. सराव करा म्हणजे एवढे जर गोष्टी आपल्याला जर माहिती असेल तर आता सांगता येत नाही ना कोणत्या घटकावर प्रश्न आहे. एक प्रश्न तर हमखास विचारला जाणार आहे, पण कुठलाही मग एवढ्या गोष्टीचं ज्ञान असणं तुम्हाला गरजेचं आहे, है ना. मग चला आता आपण नमुना प्रश्न पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं सांगितलेलं असतं आपल्याला का पहिल्या शब्दाचा किंवा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काहीतरी संबंध आहे आणि असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. मग तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे. उदाहरणार्थ दिवाळी, कार्तिक, नागपंचमी क्वेश्चन मार्क म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काहीतरी विशेष संबंध आहे. मग दिवाळी हा सण, कार्तिक आपला हा मराठी महिन्यातील एक महिना आहे ना कार्तिक, मग कार्तिक महिन्यात येतो. मग नागपंचमी इथं पण मराठी महिना पाहिजे, इथं जून, जुलै, ऑगस्ट असे घेऊ नका तुम्ही. मग नागपंचमी ही कोणत्या महिन्यात येते? श्रावण महिन्यात येते. कधी येते? श्रावण महिन्यात. पर्याय क्रमांक
3 उत्तर आहे. तुम्हाला आवाज थोडा बदललेला वाटेल माझा आज, है ना? समजण्याचा प्रयत्न करा. आवाज मध्ये बदल झालेला आहे थोडासा. ठीक आहे. गोवा, पणजी आणि आसाम क्वेश्चन मार्क. आता गोवा आणि पणजीमध्ये काय संबंध आहे तुम्हाला ते ओळखावं लागेल आधी. त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मग गोवा काय आहे? गोवा राज्याची, पणजी काय आहे? राजधानी आहे. पणजी राजधानी कोणाची? गोवाची. मग आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? दिसपूर. काय आहे? दिसपूर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू. गाय बैल विरुद्ध लिंगी आहे. गाय बैल. मग उंटचं बरेच मुलं काय घेतात? उंटीन घेतात. उंटीन. उंटीन नसतो. उंटचं काय असतो? सांडणी. काय असतं? सांडणी. चौथा क्वेश्चन बघू. ऊस गोड. ऊस आणि गोड काय संबंध आहे? ऊस चवीला कसा असतो? गोड असतो. म्हणजे चव दिलेली आहे. मग कारलीची चव कशी असते? कडू. पर्याय क्रमांक 1. पाचवा प्रश्न आपण पाहू. गरीब श्रीमंत विरुद्धार्थी शब्द आहे. गरीब श्रीमंत. मग देव काय असतो? देवाचं मग तिथं सांगा काय असणार आहे? दानव. काय असणार आहे? दानव. 6 नंबरचा प्रश्न पाहू. पालेभाजी जुडी. जे आपण पालेभाज्या खातो ना, मेथी, शेपू, त्याची जुडी असते. म्हणजे समूहवाचक शब्द इथं, समूहदर्शक शब्द आहे. मग चाव्यांचा काय असतो बरं? चावी. आणि अनेक चाव्यांचा काय असतो? जुडगा असतो. काय असतो? चाव्यांचा जुडगा. गुच्छ किंवा गठ्ठा घेऊ नका. 7वा प्रश्न. आकाश नभ. आकाशचा समानार्थी शब्द आहे नभ. पाणीचा समानार्थी शब्द काय असतो? उदक. काय असतो? उदक. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण पाहू. आता पुढचे प्रश्न आपल्याला काय सरावासाठी दिलेले प्रश्न आहे. मग प्रश्न तोच असणार आहे. याच्यामध्ये आपण वेळ नाही घालवणार का पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काहीतरी संबंध येईल, तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी आहे. मग ते चौथा शब्द आपल्याला ओळखायचे, पद ओळखायचे. गुढीपाडवा, वसंत ऋतू, दसरा. मग गुढीपाडवा हा जो आहे हा वसंत ऋतूमध्ये येतो, है ना? त्याचप्रमाणे दसरा हा सण कधी कोणत्या ऋतूमध्ये येतो? दसरा हा सण कधी येतो सांगा बरं मला? शरद ऋतूमध्ये. कधी येतो? शरद ऋतूमध्ये. त्यानंतर 50 वर्ष याला सुवर्ण म्हणतात. मग 25 वर्षाला काय म्हणतात? मग पहिला आहे हिरक. हिरक म्हणजे ज्यावेळेस 60 वर्ष पूर्ण होतात ना, त्याला हिरक म्हणतात. अमृत. अमृत म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर. शताब्दी म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाले तर 100 वर्षाला शताब्दी म्हणतात. आणि रौम्य सिल्वर जुबली त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. तिसरा पाहू. वाघ, बछडा, घोडा क्वेश्चन मार्क. आता वाघाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो? बछडा म्हणतो. आणि घोड्याच्या पिल्लूला काय म्हणणार आपण? शिंगरू. काय म्हणणार आहे? शिंगरू. चौथा प्रश्न आपण पाहू. साडी, येवला. साडीचे प्रसिद्ध शहर कोणते आहे? येवला. मग चादरीचे कोणते प्रसिद्ध शहर आहे? चादर, सोलापूर. चादर, सोलापूर. प्रश्न क्रमांक 5. बैसाखी, पंजाब, पोंगल क्वेश्चन मार्क. मग इथं जे आहे बैसाखी काय आहे? पंजाब राज्याचा एक साजरा करणारा सण आहे. सण. मग आता पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तामिळनाडूमध्ये. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 6वा प्रश्न आपण पाहू. गाय हंबरणे, है ना? गाय हंबरणे म्हणजे गायच्या ओरडण्याचा आवाज दिलेला आहे. कसा असतो ते? हंबरणे. काय असेल? मोराच्या आवाजाला काय म्हणा आपण? केकाराव. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 7वा कोल्हा क्वेश्चन मार्क. आता पहिली इथंच क्वेश्चन मार्क आला, पण तिसरा आणि चौथा दिलेला आहे. मग कुत्रा, इमानी. इमानी म्हणजे ऑनेस्ट असतो ना तो, आपण म्हणतो ना इमानदार. मग कुत्रा याचे वैशिष्ट्य दिलेले कुत्र्याचे. आणि कोल्ह्याचे वैशिष्ट्य काय असते? धूर्त. धूर्त म्हणजे काय? लबाड, चालाक. त्यानंतर 8वा प्रश्न आपण पाहू. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. 21 जूनला काय असेल? मग 21 जूनला काय असतो बरं? आंतरराष्ट्रीय योग दिन असतो. क्रीडा दिन हा 29 ऑगस्टला असतो. पर्यावरण दिन 5 जून आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन असतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9.
संत तुकाराम, तुकाराम गाथा आणि संत रामदास. मग तुकाराम गाथा ही संत तुकाराम यांनी लिहिलेली आहे. मग संत रामदास यांनी काय लिहिलेलं आहे? दासबोध. काय लिहिले यांनी? दासबोध. पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न पाहू. कुंभार चाक. आता कुंभार जे मडकी बनवतो किंवा विविध जे मातीचे वस्तू बनवतो तिथं तो चाक वापरतोय, चाक. मग चित्रकार काय वापरतो बरं? आता बरेचशी मुलं काय करतात माहिती का? रंग आणि चित्र हे पर्याय घेऊ शकतात ते इथं. पण चित्रकार चित्र काढतो, रंग रंग इथे तो पदार्थ वापरतो है ना, रंग. पण तो वापरतो काय ते रंग द्यायला किंवा बनायला? काय वापरतो? कुंजला म्हणजे ब्रश. कुंजला म्हणजे काय? ब्रश असतो. चित्रकार कुंजला. पर्याय क्रमांक 4. 11वा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. मोबाईलला भ्रमणध्वनी असे म्हणतात, तर टेलिफोनला काय म्हणतात? मोबाईल हा इंग्लिश शब्द आहे ना, त्याला भ्रमणध्वनी म्हणतात. टेलिफोनला काय म्हणणार सांगा? आकाशवाणी, दूरवाणी, दूरचित्रवाणी आणि दूरध्वनी. सांगा कमेंट मध्ये याचा उत्तर. 12वा प्रश्न आपण पाहू. 12वा प्रश्न आहे कमाल, किमान, महत्तम. त्याचा आता कमाल आणि किमान हे काय एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे. मग महत्तमचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? लघुत्तम. 13वा प्रश्न मासिक, महिना आणि साप्ताहिक क्वेश्चन मार्क. मग मासिक, महिना. मग मासिक म्हणजे महिना काय येतं? हे महिन्यातून एकदा येणारे आहे है ना, महिन्यातून एकदा म्हणजे आपण त्याला मासिक म्हणणार. आणि साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा, आठवडा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. 14वा प्रश्न पाहू. देवगड, आंबा आणि घोलवड डॅश डॅश. मग देवगड हे ठिकाण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. मग कोणासाठी घोलवड हे प्रसिद्ध आहे? चिक्कूसाठी. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. खेळाडू, संघ है ना. मग खेळाडूचा जे आपण काय म्हणतो तिथं समूह शब्द काय आहे? संघ आहे. आणि तारकांचा काय असतो? पुंज असतो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 16 नंबर अमावस्या, पौर्णिमा. अमावस्या, पौर्णिमा हे एकमेकांचे विरुद्ध आहे. तर शुक्ल पक्षाचा विरुद्ध काय आहे? कृष्ण पक्ष. पर्याय क्रमांक 4. 17 नंबर गाय, दूध, मेंढी डॅश डॅश. घ्या होमवर्कला, तुम्हाला सोप्पावाला होमवर्क दिला. गाय, दूध, मेंढी काय असेल? 18 नंबर ताडोबा, चंद्रपूर आणि फणसाड डॅश डॅश. मग ताडोबा हे काय आहे? एक अभयारण्य आहे. हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 1. 19 नंबरचा प्रश्न पाहू. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण काय असेल? मग त्र्यंबकेश्वर हे काय? एक तीर्थक्षेत्र आहे आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर पैठण हे तीर्थक्षेत्र कुठं आहे? आता पहा, नागपूर, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. पर्याय तो पण येऊ शकतो, पण आता हा जुना नाव आला म्हणून आपला हा पर्याय घ्यावा लागेल. याच्या जागेवर जर छत्रपती संभाजीनगर असेल तर तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे. 20 नंबरचा प्रश्न हरित क्रांती, स्वामीनाथन, श्वेत क्रांती डॅश डॅश. मग हरित क्रांतीचे जनक कोण आहे? स्वामीनाथन आहे. आणि श्वेत क्रांतीचे जनक कोण आहे? कुरियन. ठीक आहे. यांचं नाव आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. यांनी शॉर्टकट दिलं इथं. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, थोडस आपण फास्ट घेतो कारण की यामध्ये भरपूर प्रश्न आहे. सराव भरपूर तुम्हाला करावा लागेल, इथं लक्षात ठेवा है ना. मी तुम्हाला एक एक प्रश्न समजून सांगतो. जर तुम्हाला कोणता प्रश्न समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर या नंबरचा प्रश्न नाही समजला. कमेंटमध्ये सांगा. एक आपला डाऊट सेशन होईल, त्यामध्ये मी सर्वांचे प्रश्नांचे उत्तर देणार त्यामध्ये. ठीक आहे. मग आपल्या चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून आता थोडे दिवस राहिलेले विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचा खूप फायदा होईल. 21 नंबरचा प्रश्न ए रातांधळेपणा, डी. मग जे आपले आहे ना इथं जीवनसत्व ए, विटॅमिन ए जर आपल्या शरीरामध्ये कमी असलं तर आपल्याला रातांधळेपणा होतो.
आणि विटॅमिन डी जीवनसत्व डी जर कमी असेल तर आपल्याला मुडदूस है ना, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. काळोख तिमिर, आता हा होमवर्क तुम्हाला, समानार्थी शब्द आहे. काळोख तिमिर, काळोखचा समानार्थी शब्द काय आहे? तिमिर. मग भुंगाचा समानार्थी शब्द काय सांगा. 23 नंबरचा प्रश्न पाहू. तानसा, ठाणे, राधानगरी. आता तानसा हे जे धरण आहे हे ठाणे जिल्ह्यात आहे. तर राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न पहा. कोल्हापूर, चप्पल, सोलापूर. कोल्हापूरमध्ये काय फेमस आहे? चप्पल. आणि सोलापूरचे काय फेमस आहे? चादर. पर्याय क्रमांक 3. 25 नंबरचा प्रश्न आपण पाहू. पहा, संत तुकाराम, देहू, संत एकनाथ. आता संत तुकाराम यांचा जन्मस्थान काय आहे? देहू आहे. जन्मस्थान आहे देहू. आणि संत एकनाथ यांचा जन्मस्थान पैठण आहे. पर्याय क्रमांक 4. 26 नंबरचा प्रश्न पाहू. गणपती, उंदीर, शंकर डॅश डॅश. आता गणपतीचे वाहन काय आहे? उंदीर आहे, है ना. त्यानंतर शंकराचे वाहन काय असेल मग तिथं? नंदी. पर्याय क्रमांक 3. 27 नंबरचा प्रश्न, होमवर्क. दिनदर्शिका, वार, होकायंत्र डॅश डॅश. तुम्हीच उत्तर सांगा कमेंटमध्ये. 28 नंबर, रेडिओ, श्रोते, नाटक. रेडिओ ऐकणारे श्रोते असतात. मग नाटक ऐकणारे नाही, नाटक पाहणारे कोण असतात? प्रेक्षक असतात. पर्याय क्रमांक 4. 29 नंबर, मुंबई, महाराष्ट्र, आगरतळा डॅश डॅश. आता मुंबई काय आहे? ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग आता कोणाची राजधानी? आगरतळा आहे, त्रिपुरा राज्याची. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. कप, कान, सुई डॅश डॅश. आता आपण कप घेतो, चहाचा कप आहे का नाही, त्याला काय असं कान असतात ना, ते धरायला पहा, असं दंडी म्हणतो त्याला आपण. मग सुईला काय असते? सुईला असते नाक. तुम्ही म्हणणार सर नाक कस काय? मग ते सुईला जे एक छिद्र असतो ना, त्यातून आपण दोरा पुरवतो, बरोबर की नाही? ते नाक म्हणतात त्याला, सुईचे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढचे प्रश्न पाहू. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन है ना, रिपब्लिक डे म्हणतो आपण. आणि 1 मेला काय असतो? कामगार दिन असतो. काय असतो? कामगार दिन पण असतो तिथं. महाराष्ट्र दिवस. स्वातंत्र्य दिन नाही, पर्यावरण दिन नाही, गांधी जयंती पण सुद्धा नाही. 1 मेला काय असतं? कामगार दिन. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 32 नंबरचा प्रश्न, होमवर्कला तुम्हाला. राष्ट्रपती देश. देशाचा घटनाप्रमुख कोण असतो? राष्ट्रपती असतो. मग कोणाचा घटनाप्रमुख? राज्यपाल असतो. शहराचा, राज्याचा, गावाचा, प्रांतचा. 33 नंबर, बंगला, नाम. बंगला काय आहे? नाम आहे, नाम, नाऊन. तर सुंदर काय असणार आहे? सुंदर काय असणार आहे? विशेषण. काय असणार आहे? विशेषण, ऍडजेक्टिव्ह. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 34 नंबरचा प्रश्न पाहू. सतार, तंतुवाद्य आणि तबला. तबला वाजवतो की नाही म्हणजे काय? ते तालवाद्य. काय आहे? तालवाद्य. 35 नंबरचा प्रश्न पाहू. अंगठी, बोट, नथ डॅश डॅश. होमवर्क. अंगठी, बोट, नथ. 36 नंबर सुद्धा काय असणार तुम्हाला? होमवर्क असणार आहे. बैल, गोठा, पोपट. बैल, गोठा काहीतरी संबंध याच्यामध्ये, मग पोपट पहा काही तिथं. 37 नंबरचा प्रश्न पहा. सुनील गावस्कर, क्रिकेट. सुनील गावस्कर, क्रिकेट. म्हणजे क्रिकेट क्षेत्रातील सुनील गावस्कर हा खेळाडू आहे. मग अभिजित कुंटे, त्या खेळाचा तो खेळपट्टू आहे. अभिजित कुंटे कोणतं? बुद्धिबळ. कोणत्या खेळाचा आहे? बुद्धिबळ. चेस म्हणतो त्याला आपण. पुढचा प्रश्न पाहू. मोरोपंत, आर्या, संत एकनाथ. मोरोपंत यांनी काय लिहिलेले? आर्या लिहिलेले. मग संत एकनाथ यांनी काय लिहिलेले? भारुळ. पर्याय क्रमांक 3. द मा मिराजदार यांनी मिराजदारी हे काय इथं? विनोदी कथा ग्रंथ लिहिलेली. कोणी? द मा मिराजदारी. आणि पु ल देशपांडे यांनी कोणती विनोद कथा लिहिली आहे? कोणती लिहिली आहे? इनका सांगता. यांनी लिहिले आहे
घोगीर भरती? पर्याय क्रमांक 1. 40 नंबरचा प्रश्न होमवर्कला. मुलगा मुलगी मोर डॅश डॅश. 41 नंबर भरती ओटी. भरती ओटी काय हे विरुद्ध आहे. भरती ओटी ह्रस्व काय असेल विरुद्ध याचा? दीर्घ. काय आहे? दीर्घ. पर्याय क्रमांक 4. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न ग्रामगीता. ग्रामगीता हे कोणी लिहिलेले आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले ग्रामगीता. मग विनोबा भावे यांनी काय लिहिलं आहे? गीताई लिहिलेले आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिलं? समसंबंध. कोणता घटक पाहिला आपण? समसंबंध. आज आपण समसंबंध हा घटक पाहिला आणि त्यातील आपण पहिला शब्द संग्रह म्हणजे आपल्याला 3 शब्द देणार आहे. मग पहिल्या शब्द इथं कोलन असतो है ना, त्याचा दुसऱ्या शब्दाशी काहीतरी संबंध असेल आणि तसा संबंध तिसरा आणि चौथ्याचा असला पाहिजे. मग त्यातील एक जण आपण आपला एक शब्द विचारतात, आपल्याला चौथा किंवा तिसरा पण विचारू शकतात कधी कधी है ना. मग याचे आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध याच घटकातील एक उपघटक आहे आकृत्या. आता 3 पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत काहीतरी संबंध असेल, तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध शोधायचा. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.